नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. पाहूयात काही ठळक घडामोडी. गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज थंडावला. या दोन्ही राज्यात 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. गोव्यात 40 जागांसाठी एकाच टप्प्यात शनिवारी मतदान होईल. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीही 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अकाली दल, भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चुरस आहे. मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत. 11 मार्चला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी उद्या मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या 6 तालुक्यात मतदान होत असून एकूण 14,907 मतदार आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे, भाजपचे डॉक्टर प्रशांत पाटील, कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाश देसले यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 16 मतदान केंद्रांवर एकूण 96 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संसदेच्या दोन्ही सदनांसमोर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर राज्यसभेत आज चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चर्चेला सुरुवात केली. बेटी बचाओ बेटी पढाओ, सबका साथ सबका विकास, स्वच्छ भारत या मुद्द्यांचा परामर्श राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात घेतल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आज राज्यसभेत सभात्याग केला. पक्षाचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना राजकीय सूडबुद्धीपोटी अटक करण्यात आल्याचा या सदस्यांचा आरोप आहे. सरकारनं या आरोपांचं खंडन केलंय. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं विरोध दर्शवल्यापासून केंद्र सरकारनं तपास यंत्रणा पाठवायला सुरुवात केल्याचा आरोप डेरेक ओब्रायन यांनी हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करताना केला. बंडोपाध्याय यांच्या अटकेशी केंद्र सरकारचा संबंध नाही असं सांगून संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या आरोपाचं खंडन केलं आहे. भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या विरोधात कायदा योग्य ती कारवाई करेल, त्यामध्ये सूडबुद्धीचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर द्यावा अशी मागणी अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी सदनात केली. माजी केंद्रीय मंत्री ई अहमद यांच्या निधनामुळे आज लोकसभेचं कामकाज स्थगित ठेवण्यात आलं. देशभरात डिजिटल तंत्रज्ञानाची व्याप्ती सर्वदूर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं आहे. प्रादेशिक आणि उपग्रह प्रसारणासंदर्भातल्या 23व्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे जनतेशी जोडलं जाण्यासाठी मदत होईल असंही ते म्हणाले. जनतेशी उत्तम संपर्कासाठी आकाशवाणी, इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानविषयक मंच एकत्र आणण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रसारण क्षेत्रात ग्राहकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज असल्याचं राठोड म्हणाले. मुंबईत डोंबिवली इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण होत आली आहे. संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या सुमारे 11,000 प्रेक्षकांसाठी 1,60,000 चौरस फुटाच्या मुख्य मंडपात आसन व्यवस्था करण्यात आली आहे. संत सावळाराम म्हात्रे क्रीडा नगरीत पु भा भावे साहित्य नगरी उभारण्यात आली असून यामध्ये साहित्य ग्रंथ आणि पुस्तक विक्रीचे 350 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. साहित्य संमेलन नगरी उभारण्यामागे संपूर्णपणे साहित्य आणि थोर साहित्यिक यांचाच विचार करण्यात आला असून त्या दृष्टीनं सजावट करण्यात आली असल्याची माहिती नेपथ्यकार संजय धबडे यांनी दिली. उद्या सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत. भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धा सामन्यांना उद्यापासून पुण्यात सुरुवात होत आहे. बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा नगरीत आशिया ओशियाना गटातील स्पर्धेची सोडत राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त एस चोकलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, आंतरराष्ट्रीय पंच अँड्री कार्नेलोव्ह, भारत आणि न्यूझीलंड संघाचे खेळाडू उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघ आणि शासनाचा क्रीडा विभाग यांनी एकत्र येऊन उदयोन्मुख खेळाडूंसाठी राज्यभर प्रशिक्षणाचं आयोजन करावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. 43 वर्षांनंतर हे सामने पुण्यात होत असून तयारी पूर्ण झाली आहे.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.